जय जिजाऊ जय शिवराय मित्र. मी सुधीर कुमार वानखेडे आणि मराठी यात्रा या चॅनलवरती आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण औंढा नागनाथ हे जे मागे तुम्ही मंदिर बघत आहात हे औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग, हे जे तुम्ही माझ्या मागे बघत आहे हे औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग आहे. तर या मंदिराचा संपूर्ण इतिहास आणि सोबतच या मंदिराचं म्हणजे महादेवाचं दर्शनसुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण दर्शन घेण्या अगोदर या मंदिराचा संपूर्ण इतिहास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर मित्र, हे मंदिर जे आहे, आज तुम्ही मंदिर बघत आहात हे बघू शकता. आत्ता हे जे मंदिर आपण पाहत आहात हे 2 मजली, हे जे दगडी काम तुम्हाला दिसत आहे हे 2 मजली दगडी काम आज आपल्यासमोर स्थित आहे. वरचं जे पांढरं कोरीव बांधकाम आहे हे पेशव्यांनी पुनर्निर्माण केलं होतं या मंदिराचं. कारण हे जे मंदिर होतं हे दगडी, हे 7 मंजिल मंदिर होतं यादवांनी बनवलेलं. असं म्हणतात की 11व्या 12व्या किंवा याच्या अगोदरसुद्धा यादवाचा जे सत्ता होती त्या काळामध्ये या मंदिराच्या म्हणजे जे निर्माण कार्य सुरू झालेलं असावं. तर निश्चित आपण काळ सांगू शकत नाही, परंतु 8व्या 9व्या शतकापासून म्हणजे 8व्या 9व्या 10व्या 11व्या 12व्या या 5 शतकामध्ये या मंदिराचं निर्माण झालेलं असावं. पूर्वी हे 7 मंजिल इमारत होती, पण औरंगजेबनं जे आहे या मंदिराला तोडलेलं होतं. त्यामुळे आज जे आहे वरचे 5 मंजिल औरंगजेबनं तोडलेले आहे. त्यामुळे 2च मजली जे आहे आज आपल्या पुढे हे मंदिर स्थित आहे. आणि बऱ्याच लोकांनी जे आहे, बऱ्याच सत्तांनी या मंदिराचं पुनर्निर्माणसुद्धा केलेलं आहे, जसं अहिल्याबाई होळकर. आणि हे जे आत्ता जे तुम्ही वरचं पांढरं बांधकाम दिसत आहे हे पेशव्यांनी केलेलं आहे. तर हे 18व्या शतकात केलेलं असावं त्यांनी. तर अशा प्रकारे या मंदिराचा इतिहास आहे. परंतु काही हिंदू मायथॉलॉजीनुसार जे आपण जर या मंदिराच्या इतिहासाची जर आपण गोष्ट केली तर हे मंदिर महाभारत काळामध्ये सर्वात प्रथम या मंदिराचं निर्माण झालं होतं असं म्हटलं जातं. खूप साऱ्या दंतकथासुद्धा आहेत त्यावर. असं म्हणतात की महाभारतातील जे पात्र होते 5 पांडव, त्या 5 पांडवापैकी सगळ्यात मोठे भाऊ युधिष्ठिर हे शिवभक्त होते. तर त्यांनी त्या काळामध्ये त्यांनी या मंदिराचं निर्माण केलं होतं असं म्हटलं जातं. तर चला मग मित्र हो, या मंदिराचं पहिले पूर्ण आर्किटेक्चर आपण बाहेरून बघूया. प्रत्येक आर्किटेक्चर म्हणजे प्रत्येक आर्ट जे आहे खूप हिस्टॉरिकल आहे आणि खूप मिस्टिरियस आर्टवर्क आहे या मंदिरावरती. आता पहिले 7 मजली मंदिर होतं ते कसं असावं आपण इमॅजिन करू शकतो. 2च मजलीमध्ये आर्किओलॉजिकल जे सर्वे करणारे आर्किटेक्चर जे इंजिनियर असतात ते परेशान होते. मंदिराची सुरुवातीची बाजू आहे. आणि या ज्योतिर्लिंगाबद्दल एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. खूप सारे इतिहासकार या ज्योतिर्लिंगाला 8वं ज्योतिर्लिंग असं मानतात, परंतु काही इतिहासकार या ज्योतिर्लिंगाला 8वे ज्योतिर्लिंग मानत नाहीत. तर याबद्दल तुम्हाला काय वाटते मला कॉमेंट करून नक्की कळवा. तर चला मग इकडं बघू शकता मित्र, या साईडला मंदिराच्या उजव्या बाजूला अशा प्रकारे आर्टवर्क आहे. दर्शन घेण्यासाठी हे लोक चालले बघू शकता. आणि इकडं बघा हे आर्टवर्क किती प्राचीन आणि किती सुंदर असं आर्टवर्क आपल्याला इथे पाहायला मिळते. पण या मंदिराच्या मागील बाजूला जे आर्किटेक्चर आहे ते बघण्यासाठी आलेलं हे बघू शकता. किती भव्य अशी महादेवाची जी आहे मूर्ती या ठिकाणी बनवलेली आहे ते बघू शकता. हे महादेवाचे अवतार आहे बघा. खाली तुम्हाला खूप असे विविध प्रकारचे जे आहेत मूर्त्या दिसतील. त्याच्यावरती हे मोठी मूर्ती बघा आणि त्याच्यावरती बघा हे छोटे छोट्या ज्या आहेत मूर्त्या, देव्या देवता असे म्हणजे जे आहे वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या या ठिकाणी बनवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. हे बघा विष्णूचे अवतार, महादेवाचे अवतार. हे बघा किती खतरनाक जे आहे आर्किटेक्चर आहे त्या काळातलं बघू शकता. तर अशा प्रकारे मित्र हे मंदिर जे आहे आपण पूर्णतः एक्सप्लोअर केलेलं आहे. तर हा व्हिडिओ इथेच संपला. तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर छान वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जय जिजाऊ जय शिवराय, हर हर महादेव.